मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना, अनिरुद्ध या दोघांनाही आता भोसलेच्या माणसांनी चांगला चोप दिलेला असतो। अनिरुद्धची तर अशी अवस्था केलेली असते, त्याचे हातपाय बँड केलेले असतात। तो आता हातपायच धरून तेथे गाडीजवळ उभा असतो। त्याचवेळी संजना म्हणते हेल्प हेल्प। तेथे काही माणसं आता एकत्र येतात आणि काय झालं विचारतात। तेव्हा काही माणसांनी मारहाण केल्याचं जेव्हा संजना सांगते तेव्हाच मात्र आता ती माणसं म्हणतात, हा तर अरुंधतीचा नवरा आहे, अनिरुद्ध देशमुख, ज्यांनी आपल्या बापाला फसवून घराच्या पेपरवर खोट्या सह्या घेतल्या। नंतर त्यांच्या वडिलांनीच तक्रार केली, मग याला आणि याच्या बायकोला दुसऱ्या जेलमध्ये जावं लागलं। तेव्हा संजना म्हणते काही पण का बोलताय, पाणी दिलं आहे ना तुम्ही प्यायला, मग आता जा। त्यावेळी आता ती माणसं म्हणतात पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली होती अहो, किती प्रकरण तुमचं गाजलं होतं, किती केस गाजली होती तुमची। तेव्हा संजना म्हणते आम्ही असं काहीही केलं नाही आहे। ती माणसं म्हणतात काही केलं नाही म्हणजे अहो तुमच्या सासऱ्याने म्हणजे विनायकरावांनी तुमच्या विरोधात केस केली तरीही तुम्हाला अजून अक्कल आली नाही का, काही केलं नाही म्हणजे, आणि ते केस जिंकले आहेत। ही अरुंधती त्याचबरोबर विनायकराव ही खूप देव माणसं आहेत। पुढे आता दुसरा माणूस म्हणतो तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवून खूप मोठं पाप केलं आहे। तेव्हा घरी गेल्या गेल्या अगोदर तुझ्या आईबापांच्या पायावर डोकं ठेव आणि माफी माग। अनिरुद्ध संजनाला खूप राग येतो, कारण त्या माणसांनी पार अनिरुद्ध संजनाची लायकी काढलेली असते। एक माणूस तर आता अनिरुद्धच्या अंगावरच धावून जातो, परंतु दुसरा माणूस म्हणतो जाऊ दे, यांचं काय करायचंय आपल्याला, चल आपला, असं म्हणून तो त्याला घेऊन जातो। संजना अनिरुद्धच्या डोक्यात आता तिडीकत जाते। दुसरीकडे आता घरातील सर्वजण आता तेथे काम करत असतात। त्याचवेळी आता कांचन आपली शांतपणे तेथे येते आणि मग नंतर आरोही व अनघाला आवाज देऊ लागते। त्या दोघीही आता किचनमधून बाहेर येतात आणि विचारतात काय झालं आजी। वेळी कांचन आता लगेच पुढे येते आणि म्हणते हे पहा, हे धरा, असं म्हणून ती त्यांच्याकडे एक एक दागिना देते। तेव्हा कशाला आजी, आम्हाला नको, अनघा म्हणते। मग त्याचवेळी कांचन म्हणते की अगं राहू दे, दिवाळीचा सण आहे ना, माझ्या नातसुनांना काही द्यायला नको का। तेव्हा आरोही म्हणते आम्हाला हवे असतील तर आम्ही तुमच्याकडून मागून घेऊ, पण आत्ता नको। तेव्हा आता कांचन म्हणते हे दागिने तुम्ही तुमच्याकडेच ठेवा। तेव्हा सर्वजण आता कांचनकडे पाहतच राहतात। तर आप्पा आता कांचनजवळ येतात आणि विचारतात राजा एवढा उदार कधी झाला, असं म्हणून सर्वजण आता कांचनवर हसतात। तेव्हा कांचन म्हणते गप्प बसावं, आता माझं जे काही आहे ते माझ्या नातसुनांचंच आहे ना, मग काय त्यांची हौसमौस कधी करायची, काय म्हातारं झाल्यावर, आता पाहताय ना मला किती टेन्शन आहे म्हातारं झाल्यानंतर, मग माझ्या नातसुनांची हौस नको करायला का। त्याचवेळी यश म्हणतो आजी अगं कसं आहे ना, तू तुझे दागिने नातसुनांना देतीये, अगं तुझ्या मुलीला आणि तुझ्या सुनेला तरी कधी दिलेत का। त्यानंतर आता कांचन म्हणते की तुम्ही टोमणे मारू नका हा दोघेजण, तसंही आता जड दागिने मला घालवत नाही आणि मग त्याचं ठेवून तरी काय करू, आता माझी हौस झाली मग त्यांची तरी हौस पुरी होईल, असं म्हणून आता कांचन सर्वांना गप्प राहायला सांगते। त्यानंतर आता अरुंधतीलाही कांचन पुढे बोलवते। काय झालं असं अरुंधती विचारते। त्यावेळी आता कांचन म्हणते हे तुझ्याकडे ठेव। मग अरुंधती विचारते मी ठेवून काय करू आई याचं, मी नाही घालत जास्त। त्याचवेळी कांचन म्हणते अगं कसं आहे ना, लग्न कार्यामध्ये घालत जा कुणाच्या तरी, मी जेव्हा तू तरुण होती तेव्हा तुला तर काही दिलं नाही, तुझे हौसेमौस चे दिवस होते तेव्हा तुला काहीच ती हौसमौस करता आली नाही, माझं चुकलंच खरं, परंतु आता हे घे। आज विचार केला ना तर खूप वाईट वाटतं मला तुझ्याबद्दल, परंतु आता अजूनही दिवस गेलेले नाहीयेत, आता मला मात्र माझी चूक सुधारायची आहे। तेव्हा अरुंधती म्हणते आई तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये, मला तुमच्या वागण्याचा कधी म्हणजे कधीच त्रास झाला नाही, हे सगळं अगोदर डोक्यातून काढून टाका बरं। तेव्हा कांचन म्हणते अरुंधती माझी एक विनंती आहे, ऐकशील ना। अरुंधती म्हणते बोला तर। मग कांचन म्हणते हट्टच आहे, विनंती नाही, इथून पुढे तू आता इथेच राहायचं, अजिबात कुठेही आम्हाला सोडून जायचं नाही, असं कांचन हट्ट करते। त्याचवेळी घरातील सर्वांना प्रचंड आनंद होतो। मग आता सर्वजण अरुंधतीला फोर्स करू लागतात की खरंच तू इथेच राहा आई। मग आता अरुंधती ही सगळ्यांकडे पाहतच राहते, कारण एवढ्या सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे या विचाराने तिचे डोळे आता पाणवले
जाणवतात. अनघा, आरोही, यश, आप्पा सर्वच जण आता अरुंधतीला थांबण्यासाठी आता म्हणत असतात. त्याचवेळी अभि आता लगेच अरुंधतीजवळ जातो आणि म्हणतो, आई अगं ऐक ना, अजून किती दिवस तू आमच्यापासून अशी लांब राहणार आहेस? ये ना गं आमच्याजवळ राहायला आता. तेव्हा अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, मला विचार करायला जरा वेळ द्या, आपण नक्कीच बोलू यावर. असं म्हणून ती आता लगेच कांचनला म्हणते की अहो आई, हा घ्या नेकलेस, मला नकोय, मला जेव्हा हवा ना तेव्हा मी तुमच्याकडून नक्कीच मागून घेईल. तेव्हा आता कांचन म्हणते, अरुंधती असं का करतेस ग? तेव्हा ती आता बाहेर जायला निघते. त्याचवेळी विशाखा तेथे येते. विशाखाला पाहताच अरुंधती आपली नजर वळवते, पण त्याचवेळी विशाखा आता रडू लागते. घरातील सर्वजण विशाखाकडे पाहत असतात. आता तिला खूप लाजल्यासारखं होत असतं, कारण तिने जे काही संजनाच्या इन्फ्लुएन्सखाली येऊन बोललेलं असतं ते सगळं आता सर्वांना आठवतं. मग आता विशाखाचा खरं तर सर्वांनाच राग आलेला असतो, पण ती आता सर्वांची माफी मागण्यासाठीच तेथे आता आलेली असते आणि सर्वांच्या नजरेतच पडलेली असते. तेव्हा आता रडतच ती लगेच कांचनजवळ जाते आणि म्हणते की आई मला माफ कर ना गं, हा निर्णय घ्यायला नको होता, मी उगीच त्या संजनाचं ऐकलं. पण केदारला जेव्हा याबद्दल समजलं ना तेव्हा तो माझ्यावर भयंकर चिडला. माझ्याबरोबर तो धड बोलत सुद्धा नाही. अगं माझ्या अशा वागण्यामुळे तो मला डिवोर्स द्यायचं म्हणतोय. असं म्हणून विशाखा आता एक नवीनच बॉम्ब फोडते. प्लीज आई आप्पा काहीतरी करा ना, तुम्ही जर मला माफ केलं तर मग कदाचित तो नक्कीच माफ करेल मला. असं म्हणून ती आता त्या दोघांच्या पायाजवळ बसते आणि खूप रडू लागते. त्यानंतर ती आता आप्पांकडे जाते आणि म्हणते, तुम्ही केदार बरोबर बोला ना, मी खरंच चुकले आप्पा. तेव्हा आता आप्पा हे तेथून निघून जातात, स्त्रीकडे जाऊन बसतात. ती आता एका वेगळ्याच आशेने अरुंधतीकडे पाहते, पण अरुंधती अजिबात तिच्याकडे डुंकूनही पाहत नाही. तेव्हा ती आता तिच्याकडे जाते आणि म्हणते, आरू प्लीज तू एकदा तरी केदार बरोबर बोलशील का? अगं तो तर तुझं सगळं ऐकतो ना, प्लीज एकदाच बोल ना गं तू त्याच्याबरोबर, प्लीज एकदाच बोल त्याच्याबरोबर. तेव्हा अरुंधती रागातच म्हणते, तू कुठल्या हक्काने माझ्याकडे मदत मागायला आलीस आणि तुझ्या संसारामध्ये हस्तक्षेप करायला लावतेस? काही दिवसापूर्वीच तू मला परकी म्हणाली होती. तेव्हा विशाखा म्हणते, चुकलं माझं, प्लीज मला माफ कर. तेव्हा अरुंधती म्हणते, चुकलं माझं, मला माफ कर, पण त्यावेळी आई आप्पांना तुझी गरज होती. अगं त्यांना वाटत होतं तू त्यांच्या पाठीशी उभी राहशील म्हणून आणि समृद्धी वाचवण्यासाठी प्रयत्न करशील. त्यावेळी तुला संजनाच बरोबर वाटली. तू आम्हा सर्वांना डावललं आणि त्याचबरोबर संजना अनिरुद्धची बाजू घेतलीस. अगं त्यांनी दाखवलेल्या अमिषाला तू भुललीस विशाखा? एका फ्लॅट पुढे तुला तुझे आईबाप दिसले नाही का? तेव्हा आता कांचन आणि आप्पा हे रागातच विशाखाकडे पाहत असतात. मग पुढे आता विशाखा म्हणते, आरू अगं तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. खरंच तेव्हा त्या पैशांची खूप गरज होती. येईल त्या मार्गाने मला पैसे मिळवायचेच होते. अगं मलाच कळत नव्हतं मी नक्की कशी वाहवत चालले होते. अगं केदारची नोकरी, मीनूचं शिक्षण, या सगळ्याची मला खरंच खूप भीती वाटायची. याचा विचार केला की असं कसं तरी व्हायचं आणि खूप टेन्शनसुद्धा यायचं. त्यात मी माझ्या सासूबाईंच्या ऑपरेशनसाठी कर्ज काढलं होतं. मी पूर्णपणे खचून गेले होते. इन्कम कमी आणि खर्च जास्त असं झालं होतं. अगं मला कशाचा ताळमेळच घालता येत नव्हता. असं ती रडतच अरुंधतीसमोर आपली व्यथा मांडत असते. अगं मला असं वाटलं मला एखादा मोठा फ्लॅट मिळाला आणि तो रेंटवर दिला तर सगळे प्रॉब्लेमच संपून जातील. तेव्हा आता ती रडतच जेव्हा असं सगळं काही सांगू लागते तेव्हा कांचन रागातच म्हणते, काय गं, आम्ही गावाकडची जमीन तुझ्या नावावर केली होती, त्याचे पैसेसुद्धा मिळाले, तरीही तू रडतेच? अगं एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे घर ना यांचं आहे. तुझं बालपण या घरात गेलं तरीही तुला हे घर पाडावंसं वाटतंय. अशी कशी गं तू? अगं जिथे तुझं बालपण गेलं त्या समृद्धीबद्दल तुला काहीच वाटत नाही, मग आता इथे का आलीस? तेव्हा विशाखा रडतच म्हणते, आई आप्पा खरंच माझं चुकलंय, कारण केदारने मला माझी चूक दाखवून दिलीये. तो माझ्यावर प्रचंड चिडलाय. अहो आई आप्पा प्लीज, केदारने स्पष्टपणे सांगितलंय तू असं तुझ्या आईवडिलांबरोबर वागली, मला तुझ्याबरोबर राहायचंच नाहीये, मला माझा संसार मोडायचा नाही. आई तुम्ही जर बोलले तर त्याचं डोकं शांत होईल. प्लीज आई तुम्ही बोला ना त्याच्याबरोबर. तेव्हा आप्पा आता विचारतात, काय ग विशाखा, आम्ही जर केदार बरोबर बोललो तर तो ऐकेल का आमचं? आणि तुझ्या संसारात बोलणारे आम्ही तरी कोण आहोत? हे बघ, तुला तुझी चूक उमगली असेल तर तूच त्याला सांग ना.
आम्ही तुझ्या बाजूने बोललो आणि तू पुन्हा अशी वागलीस तर मग काय करायचं? तुझ्यावर विश्वास तरी कोण ठेवणार असं म्हणून आप्पा विचारतात. अगं अनिरुद्धने आम्हाला एवढे दिवस जरी सांभाळलं असलं तरीही त्याने विश्वासघात केला आणि नेमकी तू पुन्हा त्याचीच बाजू घेतली. आम्ही तुझ्यावर पुन्हा कसा विश्वास ठेवणार? आता आम्हाला कुणी नकोय आमच्यासमोर आणि कुणाच्या भांडणात सुद्धा आम्हाला पडायचं नाही असं आप्पा आता स्पष्टपणे विशाखाला सांगतात आणि जबर धक्काच देतात. हे घर वारसा हक्काने तुमच्याकडे आलेलंच आहे आता, पण तुम्ही उद्या जर जाऊन इथे राहायला आलात तरीही आम्ही कुणाला नाही म्हणणार नाही आहोत. पण या घरात राहायला आलात तर आमच्याशी तुमचे संबंध राहतील अशी अपेक्षाच तुम्ही अजिबात ठेवू नका असं आप्पा म्हणून विशाखाला आता पूर्णपणे धक्काच देतात. त्यावेळी कांचनसुद्धा आता लगेच तिला बाजू समजावून सांगत असते. अगं जर मीनू तुझ्याबरोबर अशी वागली तर मग तुला कसं वाटेल याचा जरा विचार कर. आणि मग तू माझ्याकडे घर मिळवण्यासाठी एवढी भांडत होती. अगं तुला काही वाटतं की नाही? यात तुला जर फसवलं तर कसं होईल? तू खूप दुखवलं आहेस आम्हाला. विशाखाला आता तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. मग आता आप्पा म्हणतात, हे बघ कांचन, आपण अजिबात कोणामध्ये पडायचं नाही. अगं कांचन, आपण जेवढं भोगलं आहे ना तेवढं आता पुरे आहे. अगं आपल्या वैऱ्यावर सुद्धा असे दिवस येऊ नये अशी तू प्रार्थना कर. अगं किती यातना होतात मनाला, हे काही आपल्याला माहीत नाही का? त्यावेळी आता विशाखा म्हणते, आप्पा खरंच माझं चुकलं, मला माफ करा. तुम्हाला काय वाटत असेल? तेव्हा अरुंधती म्हणते, विशाखा तू जरा थांब, आई आप्पांना वेळ दे, कारण ते आत्ताच या सगळ्यातनं जरा बाहेर येत आहेत. त्यांना सावरायला थोडा वेळ लागणारच ना. शेवटी ते तुझे आई वडील आहेत, किती दिवस असे तुझ्यावर रागवणार आहेत? तेव्हा विशाखा आता मोठ्या विश्वासाने अरुंधतीकडे येते आणि केदारशी बोलशील ना असं विचारते. तेव्हा अरुंधती हो असं म्हणते. तर रात्री आता घरातील सर्वजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर आता यश विचारतो, आप्पा ऑन करू का? त्यावेळी आप्पा म्हणतात हो कर. तेव्हा यश आता लाईट्स ऑन करतो. त्याने पूर्ण समृद्धीला छान असं डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा घर असं लख्ख दिव्यासारखं उजळून अगदी निघालेलं असतं. ते पाहून घरातील सर्वांना अगदी प्रसन्न वाटतं. त्यावेळी आता कांचन म्हणते, अरुंधती तुझ्यामुळे आणि सुलेखाताईंमुळे आजचा हा दिवस बघायला मिळाला बघ. तेव्हा अरुंधती आता म्हणते, आई आप्पा हे तुमचं घर आहे, इथून तुम्हाला कोणीही घराबाहेर कधीही काढू शकत नाही. त्यावेळी आप्पा म्हणतात, अगं या वर्षीची दिवाळी खास आहे, तुला या घरातली आपली पहिली दिवाळी आठवते का ग? तेव्हा कांचन हसतच म्हणते, हो आठवते ना. मग पुढे आता आप्पा म्हणतात, त्यापेक्षा धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजे या वर्षीची दिवाळी. तेव्हा आता अरुंधती म्हणते, आपण या घरात आहोत आणि एकत्र आहोत, छान थाटामाटात साजरी करूयात ही दिवाळी. तेव्हा अनघा म्हणते, हो मला माहीत होतं, म्हणूनच फराळाचे पदार्थ जास्त बनवलेत. करंज्या चकल्या भरपूर बनवून ठेवल्या आहेत आणि अभिला भाजणीच्या चकल्या आवडतात ना म्हणून. असं म्हणून ती आता एकदम थांबते आणि शांत होते. ती पुढे काहीच बोलत नाही. अभि हा तिच्याकडे पाहतच राहतो. पुढे आता कांचन ही म्हणते की अरुंधती, अगं आरोहीची चोरोटी आपल्याला भरायची दिवाळी झाल्यानंतर. अरुंधती म्हणते, हो आई आहे माझ्या लक्षात. तेव्हा यश म्हणतो, आई या दिवाळीला मी सुलेखाताई, नितीन सर आणि त्याचबरोबर अनिशला सुद्धा बोलवले, येतील असते. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते, पण बरं झालं तू फोन केलास, कारण ते यायलाच हवे तिकडे. तेव्हा उद्या दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी आहे. बापरे, वाती भिजत घालायच्याच राहिल्या तुपात असं म्हणून कांचन आता पटकन उठते आणि कांचन दोघेही एकमेकांचे हात पकडतात. तर ते आता घरात जायला निघतात. अरुंधती खूप कौतुकाने त्यांच्याकडे पाहत राहते. मग आता बाकी सर्वजण तेथेच उभे असतात. तेव्हा आई काय झालं असं आता यश अरुंधतीला विचारतो. तेव्हा आरोही विचारते, काय झालं आई? मग आता ते फक्त खुश होण्याचं आपल्याला दाखवतायत, पण मनात कुठेतरी काहीतरी सलताय त्यांच्या, की आपल्याच मुलाने आपल्याला फसवले. अनघा म्हणते, हो साहजिक आहे. तेव्हा आता आई आप्पांसाठी काहीतरी करायला हवं असं अरुंधती जेव्हा म्हणते, तेव्हा यश म्हणतो, आपण असं करूयात, त्या दोघांनाही फिरायला घेऊन जाऊयात, त्यांचा मूडसुद्धा फ्रेश होईल. तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते, आपण खूप दिवस झालं कुठे ट्रिपला सुद्धा गेलो नाहीये. ठीक आहे, आपण ऑनलाईन अगोदर बुकिंग करूया असं अभि म्हणतो आणि लगेच बाजूला यश बरोबर जातो. ते दोघेही आता कोणते कोणते ऑप्शन्स आहेत हे शोधत असतात. तेव्हा आता अभिमध्ये झालेला हा बदल
बदल पाहून अनघा त्याच्याकडे पाहतच राहते. त्याचवेळी अरुंधती आता पाहते तर अनघा सारखी अभिकडे पाहत असते आणि तिच्या चेहऱ्यावर जरा स्मित हास्य असतं. अरुंधतीलाही जरा बरं वाटतं. तर दुसरीकडे आता अनिरुद्ध आणि संजना दोघेही गाडीतून चाललेले असतात. ती खूप भडकलेली असते. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, काय झालं संजना, बोल ना पटकन. मग आता ती म्हणते, या अरुंधतीने सगळी आपली इमेज डाऊन करून ठेवली आहे. काम केलंय ना आपल्याला की विचारू नको. तेव्हा काय झालं असं तो पुन्हा विचारतो. तेव्हा ती म्हणते की मी तिला अजिबात सोडणार नाहीये, तिचा बदला हा घेणारच. मी असा धडा शिकवणार आहे ना की आयुष्यभर तिच्या लक्षात राहायला हवा. तेव्हा काम डाऊन असं आता अनिरुद्ध तिला म्हणतो की शांत हो जरा. तेव्हा आता संजना म्हणते, अरे मी इंटरव्ह्यूसाठी जेव्हा गेले होते ना तेव्हा त्यांना तिथे ग्रूमिंग इन्स्टिट्यूट सुरू करायची होती. मी तिथे गेले पण असं म्हणून ती अजूनच चिडते आणि अनिरुद्धला पुढे सांगू लागते. त्यानंतर ती आता जेव्हा ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाते त्याचवेळी आता लगेच रिसेप्शनिस्ट त्यांच्या बॉसला कॉल करतात. मग आता संजना इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये जाते. तेव्हा संजनाचं ते स्किल पाहून ते अगोदर खुश होतात. त्यानंतर आता त्या मॅडम असतात शेजारी इंटरव्ह्यू घेणाऱ्या, त्या तर संजनाकडे संशयित नजरेने पाहत असतात. तर संजना आत्तापर्यंत काय काय केलं हे सगळं काही सांगत असते आणि प्रमोदने व मी कशाप्रकारे ग्रूमिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं हे देखील सांगते. ती सांगत असते, तेथे अनेक मॉडेल्सला आम्ही ग्रूम केलं. मला समजलं की तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ग्रूमिंग सुरू करताय, त्यामुळे मी इथे ॲप्लाय केलं. तेव्हा त्या मॅडम आता निरखून संजनाकडे पाहतात आणि त्या सरांना हळूच काहीतरी संजनासमोरच सांगतात. तेव्हा ते सर विचारतात, खरंच का? मॅडम म्हणतात हो. तर संजना आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय झालं तुम्हाला? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी ते सर आता म्हणतात की मिसेस संजना, आम्हाला समजलं आहे तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी काहीतरी फ्रॉड केला होता आणि तुम्हाला जेलसुद्धा झाली होती. तेव्हा आता ते सर म्हणू लागतात की तुम्ही फ्रॉड केला होता आणि तुम्हाला जेलसुद्धा झाली होती, बरोबर आहे का? मग आता तसं काही नाही आहे, फ्रॉड वगैरे नाही, तो आमचा फॅमिली मॅटर होता. मग आता संजनाचं हे बोलणं त्या मॅडम लगेच धुडकावून लावतात आणि म्हणतात की अहो तुम्हाला तर जेल झाली होती आणि मग तुम्ही बाहेर आहातच कशा? त्यावेळी त्या मॅडम म्हणतात, वाटलंच मला तुम्ही बेलवर बाहेर आला असाल. मला असं कुणी बाहेर काढूच शकत नाही लगेच, कारण तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना फसवलंय. श्रीमंत होण्याच्या नादात तुम्ही खूप मोठी चूक केली होती, हे आम्हाला माहीत होतं. असं म्हणून आता त्या मॅडम संजनाला नोकरी देण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात. तेव्हा संजना आता खूप वैतागते. मग आता पुढे त्या मॅडम म्हणतात, तुमची केस खूप गाजली होती, बरोबर ना? त्यावेळी संजना आता रागातच त्यांच्याकडे पाहू लागते. परंतु आता तिचा नाईलाज होतो, कारण आता काहीही झालं तरी याचा इम्पॅक्ट आपल्यावर होणारच हे संजनाला कळून चुकलेलं असतं की यापुढे आता कुठेही गेलं तरीही आपल्याला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागणारच, हे तिने मनाशी ठरवलेलं होतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिरुद्ध संजनाला विचारतो, म्हणजे तुझंही काम झालं नाही का? त्यावेळी आता संजना म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अनिरुद्ध, तुझं नाही झालं का काम? तेव्हा तो म्हणतो, नाही, माझंही काम झालेलं नाही आहे. त्यावेळी आता अरुंधतीच्या नावाने खडे फोडत संजना म्हणते, ही ना आपल्याला कुठेच धड जगू देणार नाही, मी तिला सोडणारच नाही आहे. स्त्रीकडे आता घरातील सर्वजण छान असे तयार झालेले असतात. ती घराबाहेर सगळीकडे आता छान असे दिवे लावते. तेव्हा अरुंधती म्हणते, आप्पा, आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आप्पा विचारतात, काय? तर मग अरुंधती पुढे येते आणि आप्पांना लगेच ते पेपर्स देते. जे पेपर्स असतात ना ते त्यांच्या घराच्या हक्काचे पेपर्स असतात. तेव्हा आप्पा खूपच खुश होतात, अरुंधतीकडे पाहत राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.